श्रीराम नावाचा एक विद्यार्थी आहे, मयूर श्रीराम. बीटेक केल्यानंतर ते गेटची परीक्षा त्यातून त्याला IITचं मद्रास चेन्नईच्या IITला त्याला जायचं होतं. प्रत्येक विषयाची त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि पुढं बीटेक झाल्यानंतर एमटेकसाठी चेन्नईमध्येच जायचं. त्याला ऑल ओव्हर वर्ल्डमधलं रँकिंग होतं, काहीतरी 58 त्याचं रँकिंग आहे चेन्नईच्या ऑल ओव्हर वर्ल्डमधलं. तर तिथंच जायचं. भारतात तर 1 नंबरची संस्था आहे ती चेन्नईची. तर तो विद्यार्थी मयूर श्रीराम हा प्रतिकूल परिस्थितीतून तयार झाला आणि आज चेन्नईच्या IITमध्ये तो म्हणजे गेल्या वर्षी त्याचं फर्स्ट इयर झालं, आता सेकंड इयर चालू आहे. गेल्यानंतर ॲडमिशन मिळाल्यानंतर पहिल्या 2-3 महिन्यातच प्लेसमेंट झालं. त्या प्लेसमेंटमध्ये crores ऑफ रुपीचं त्याला पॅकेज मिळालं. तर ज्या एका कंपनीनं त्याला बुक केलं, त्याला हायर केलं, त्या कंपनीनं त्याचा 2 वर्षाचा शिक्षणाचा खर्च आणि शिवाय प्लेसमेंटमध्ये त्याच्या कंपनीतली ऑर्डर दिली आणि crores ऑफ रुपीचं त्याला पॅकेज दिलं. त्यावेळेला मला त्यानं 8 पानाचं पत्र पाठवलं आणि माझ्याकडे शिकत असताना त्याला कोणत्या स्पर्धा परीक्षेचा पुढं त्या गेटच्या वेळेला चेन्नईच्या IITच्या एंट्रन्सच्या वेळेला कसा फायदा झाला हे त्यानं अत्यंत स्पष्टीकरणात्मक पद्धतीनं 8 पानी माझं थँक्स गिव्हिंग लेटर त्यानं किती छान, मस्त.